दोनों की दिन निकाल रहे हैं दोनों दिन। और देखते हैं हमारी बहन क्या कर रही है। ये देख काय करताय नमू तू? ए नमू मी लेंडा झाला तर शूट करत तू हात कुठे गेला बा? मला माहित साधन आहे कशाचं? आहे इन्कमचं साधन अच्छा म्हणून लेणे. आणि आता मी बाहेरच होती नमू तुमचं पण काम झालं आणि त्यात की कुठे काही जमलं तर आपण बघूया. तुम्हाला काय झालं एवढं? तुम्ही इथं काय करताय? तुम्ही इथं काय करताय ग? की प्लॅन सुरू आहे ज्याने आम्हाला सांगतच नाही मला नाही म्हणलं. प्लॅन मध्ये समृद्धी जवळच राहते कोणत्याही प्लॅन मध्ये इथेच सगळं काय आहे. कोई तो बताए जाने क्या हो गया है इस घर में वो नहीं है. काटवर आहे ना मग चांगली तर आज आम्ही बनवलं आहे पोहे कारण की आमच्या घरी आलं ते पाऊस पडला ज्यामुळे तिने मला उजव्या पाठीवर थाप मारली कारण की मी ना पोह्यामध्ये टाकली आलू कांदा मिक्स केला कारण की खारट झाले म्हणून तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करू पहिले का खारट करायचा का हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुम्हाला तुमच्या पोहेमध्ये काही मिस्टेक झाली तर लवकर तुला खारट बनवण्यात करू शकता तर मित्रांनो तर यांचा काही दिमाग चालत नाही फक्त करण्याचं काम आहे बाकी बिघडलं तर सुधारण्याचं काम आमचं आहे. हा मॅडम तेव्हापासूनच्या कंटेंट सोड यांनी त्या इंडस्ट्री सोडली असे यांनी मान्य करत आहे पण माझं असं म्हणणं आहे की तू कंबाईनची तरी दे बा दोनों की दिन की शुरुआत हो रही है उनके मस्ती भरे रोमांटिक पल से। देखिए कैसे झूम रहे हैं और दोनों भी मस्तीखोर और दोनों भी अच्छे से लड़ रहे हैं ताकि वो हमारे और अपने कल को अच्छी तरह से वो अटेम्प्ट नहीं कर पाई मौज और मस्ती में झूम रहे हैं। कारनामे देती है और पल की एक यादें यादगार रहती है और वो देखिए सेल्फी निकाल रहे हैं दोनों में। और देखते हैं हमारी बहन क्या कर रहे हैं। तो ये देखिए मुझे तो लगता है कि ये यूट्यूब में मेरा तो कुछ नहीं होगा मैं व्लॉग कर रही हूँ पर मुझे भी पता नहीं कि मेरे व्लॉग शेयर भी होंगे क्या नहीं। हम जैसे स्मॉल यूट्यूबर को कौन देखता है बड़े वाले यूट्यूबर को लाइक देखो या मत देखो उसको लाइक कर देते हैं पर हम छोटे यूट्यूबर्स को कोई नहीं पहचानता कोई नाही। आणि ही आमची आई बुक्कड नाही म्हणजे जांभळा गुपचूप खाल्ले त्यामुळे जांभळ उपकसलं म्हणजे माहिती आहे का काही कोणतरी असं म्हटलं आहे बड्या लोकांनी जेव्हा लपून काही खाल्लेल्या गोष्टी कोणत्याच पद्धत नसतात आणि ती आमच्यापासून लपून खाल्ल्या खूप सारे खाल्ले म्हणून ते तिला नाही नाही खाल्ले त्याची फोटो पसणारी आहे तिला कमी खाल्ली असेल जास्त खाल्ली असेल पण ही पसते. तर आता आम्ही पोहे खाऊन निघालेलो आहे वर्ध्याकडे जायसाठी आणि त्या रस्त्याचा मजा घेत जात आहे बघू शकता. आणखी पुन्हा ते बघा हिरवळ बघून खूप मन मोकळं वाटते आणि इथे जे वावर आहे ते सुद्धा थोडेसे बघूशी वाटते. आणि मला व्हिडिओ शूट करायला इतकी भीती वाटत होती कारण की माझे बाबा इतके स्ट्रिक्ट होते त्यामुळे मला भीती वाटत होती व्हिडिओ करायला तरी पण मी व्हिडिओ केला. आणि हा आमच्या गावाकडचा रस्ता आहे आणि गाव मी तुम्हाला सांगणार नाही कोणता आहे तर. आणखी पुन्हा इथे असं वाटतं गाडी चालवताना असं वाटतं मला की मी गाडीवर असते असं वाटतं की मी या जागी गाडी चालवायला होती कारण की त्या रस्त्यावर कोणीच नव्हतं कारण की मी कशी पण चालवली तर ठीकठाक चालवली. आणि इथे आमच्या गावाच्या बाहेर एक मंदिर आहे तिथे मंदिराचे दर्शन केले आणि तिथून आम्ही निघालो. आणि इथे वर्ध्यामध्ये आल्यावर परत मार्केटमध्ये गेलो आणि मार्केटमधून भाजीपाला घेतलेला आम्ही. आता मला एका प्लेसमध्ये जायचं होतं तर आम्ही नाही का ड्रेस शॉपिंग करायचं ठरवलं तर आम्ही तिथे पण जाणार होतो. पहिलं आम्ही मार्केटमध्ये आलेलो. तुम्हाला बघू शकता तो मार्केटचं सीन. आता आम्ही आहे काही स्टेशनरीमध्ये आलो आहे काही बुक्सचे वगैरे काम होते कारण की आमची शाळा चालू झाली त्यामुळे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही आता शॉपिंग करायला एका ठिकाणी आलो आहे वर्ध्यामध्येच बट आम्ही ती जागा सांगू शकत नाही. हॅलो गाईज वेलकम टू अवर ढवस फॅमिली ब्लॉग. तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे एका प्रवासासाठी ते टुरिस्ट प्लेस आम्ही नंतर सांगू आणि ते आम्ही जाणार आहोत आमच्या सिस्टर अँड ब्रदर अँड मदर सोबत. चला बाय. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही एका प्रवासासाठी निघालो होतो. त्या प्रवासामध्ये जायसाठी एक गाडी केली होती आम्ही बुक कारण की आमच्याकडे तर चारचाकी गाडी नाही आहे त्यामुळे. आणि आम्ही त्या गाडीमध्ये मागच्या सीटला बसलो कारण की आम्हाला त्या प्रवासाचा आनंद घ्यायचा होता. आणि ज्या जागेने ती गाडी जायची होती त्या रस्ता आम्हाला मुळात बघितलंच नव्हता. तिकडे खूप काही आम्हाला माहीत झालं जसे की WCLचं ते राहते ते सगळं माहीत झालं. पोच दे आता शूट मध्ये सध्या मी किरदार मध्ये मी शूटचा मजा उठवत आहे. काय करताय नमू तू? ए नमू मी लेंडा झाला तर शूट करत तू ह्यात कुठे गेला वा? मला माहित आपल्या दोघीला ठेवून आहे कुठं गेल्या माहित कर बरं. चल आपण लीक करू आणि कुठं गेला तर आय मीन तसे शोधू कुठं गेला तर. ओके ठीक आहे. नमू काय करत आहे ग तू? हे माहित आहे का हे एक साधन आहे. हा साधन आहे कशाचं? इन्कमचं साधन. अच्छा म्हणून लेणे
आता मी बाहेरच होती ना, मोठीचं पण काम झालं आणि त्या दोघी कुठे काहीच आम्हाला ठाऊक नाही. तर मी आता शोधत आहे त्यांनी कुठे आहेत. तर मी आता वॉशरूममध्ये बघितलं, त्यात तिथे पण नाही आहे, घरात पण नाही आहे. आय थिंक बडी मम्मी बडी पप्पाच्या घरी असेल. बडी पप्पा नाही, बडे पप्पाच्या घरी. तर आपण बघूया. तुम्हाला काय झालं एवढं? तुम्ही इथं का करताय? तुम्ही इथं का करताय ग? नाही काहीतरी सिक्रेट आहे तुमचं जे तुम्ही शेअर नाही करताय. त्या दिवसपासून काहीच मी पाहता या दोघी आमच्यापासून काहीतरी सतत लपवत आहे, जे की आणि सांगत सुद्धा नाहीये काय आहे. सिक्रेट गोष्टी सांगायच्या राहते ना. पण आपण पहिलीच आम्हाला सिक्रेट आहे सांगितलं तर काय हरकत आहे. पर्सनल गाईज ह्या दोघीचं काहीतरी नक्की प्लॅन सुरू आहे, ज्याने आम्हाला सांगतच नाही आम्हाला. त्या प्लॅन मध्ये समृद्धी डवसच राहते. कोणत्याही प्लॅन मध्ये इथं सगळं काय आहे. अच्छा मग कहाँ है कोई तो बताए जन क्या हो गया है इस घर में वो नहीं है. अवंतिका कहाँ है. गाईस इथे बडी मम्मीने इतकं सुंदर असं हे डेकोरेटिव्ह थीम केलेलं आहे. तुम्ही बघा किती सुंदर आहे. मी याचं पण शूट नक्की करा. आणि इथलं झाड सुद्धा कापलंय, तुम्ही बघू शकता. अगोदरच्या ब्लॉगमध्ये झाड मोठं असायचं आणि इथे यांनी डिस्कशन करत आहे. ह्या दोघी लपू काहीतरी आमच्या शिवाय करत आहे. तुम्हाला नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये मिळेल काय यांनी डिस्कशन करत आहे. तर मी नक्की माहीत करून घेईल की तुम्ही काय करताय. तर आमच्या विदाऊट यानं करून घ्या, पण आमचं सिक्रेट हे सिक्रेटच राहणार. असं का? आमचं पण काहीतरी सिक्रेट आहे. नमू आपलं पण काहीतरी सिक्रेट आहे ना. आणि तिथे नाही काटवत आहे ना मग. चांगलं दिसतं ना आपण, चांगलं दिसतं ना. चांगलं दिसतं. तर आज आम्ही बनवलं आहे पोहे, कारण की आमच्या घरी आले होते पाहुणे. आणि पोहे कोणी बनवले? यांनी, जे की खूपच खारट. मग आम्ही आमचा घरेलू दिमाग वापरला, ज्यामुळे तिने मला उजव्या पाठीवर थाप मारली. कारण की मी ना पोह्यामध्ये टाकली आलू कांदा मिक्स केलं, कारण की खारट झालते म्हणून. तुम्ही पण ही रेसिपी सेव्ह ट्राय करू त्याला काय खारटच करायचं का. हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पोहेमध्ये काही मिस्टेक झाली तर तुम्हाला लवकर खारट बनवून करू शकता. तर मित्रांनो, तर यांचा काहीच दिमाग चालत नाही, फक्त करण्याचं काम आहे. बाकी बिघडलं तर सुधारवण्याचं काम आमचं आहे. हा मॅडम, तेव्हापासूनच्या कंटेंट सोडे यांनी तर एमपीसी सोडली असे यांनी मान्य करत आहे. पण माझं असं म्हणणं आहे की तू कंबाईनची तरी दे बा. तर आता हे होता असे म्हणते ना, करतात. पेपर सोपी होता म्हणते. पेपर सोपी होता म्हणते, त्याची रिव्ह्यू बघू. कंबाईन ग्रुप सी चे कसा होता पेपर? वेरी इजी बट बहुत ही लेंदी था, इसलिए मैं पूरे के पूरे अटेम्प्ट नहीं कर सकती. इसका हर बार यही होता है कि वो अटेम्प्ट नहीं कर पाई, मैंने अटेम्प्ट नहीं किया, कुछ ऐसे ही कारनामे देती है और बोलती है. हाँ, उसका तो अभ्यास स्टडी तो है, बट लक भी फैक्टर करता है. वो उसको समझ भी नहीं आता वो क्या करती है क्या नहीं. तो मुझे तो लगता है कि ये यूट्यूब में मेरा तो कुछ नहीं होगा. मैं व्लॉग कर रही हूँ, पर मुझे भी पता नहीं कि मेरे व्लॉग शेयर भी होंगे क्या नहीं. हम जैसे स्मॉल यूट्यूबर को कौन देखता है? बड़े वाले यूट्यूबर को लाइक देखो या मत देखो, उसको लाइक कर देते हैं. पर हम छोटे यूट्यूबर्स को कोई नहीं पहचानता, कोई नाही. आणि ही आमची आहे बुक्कर नाही, म्हणजे जांभळा गुपचूप खाल्ले त्यामुळे जांभळ उकसलं. म्हणजे ते माहितीये का काही कोणतरी असं म्हटलं आहे, बड्या लोकांनी जेव्हा लपून काही खाल्लेल्या गोष्टी कोणत्याच पचत नसतात. आणि ती आमच्यापासून लपून खाल्लाय, खूप सारे खाल्ले आहे. म्हणून ते तिला नाही का त्याचे नाही खाल्ले, नाही खाल्ले. त्याची पोट पसणारी आहे. तिला कमी खाल्ली असेल, जास्त खाल्ली असेल तरी पण हिची पसते. तर आता आम्ही पोहे खाऊन निघालेलो आहे वर्ध्याकडे जायसाठी. आणि त्या रस्त्याचा मजा घेत जात आहे, बघू शकता. आणखी पुन्हा हे बघा, हिरवळ बघून खूप मन मोकळं वाटते. आणि इथे जे वावर आहे ते सुद्धा थोडेसे बघूशी वाटते. आणि मला व्हिडिओ शूट करायला इतकी भीती वाटत होती, कारण की माझे बाबा इतके स्ट्रिक्ट होते, त्यामुळे मला भीती वाटत होती व्हिडिओ करायला. तरी पण मी व्हिडिओ केला. आणि हा आमच्या गावाकडचा रस्ता आहे, आणि गाव मी तुम्हाला सांगणार नाही कोणता आहे. तर
आणखी पुन्हा इथे असं वाटतं गाडी चालवताना, असं वाटतं मला की मी गाडीवर असते, असं वाटतं की मी या जागी गाडी चालवायला होती, कारण की त्या रस्त्यावर कोणीच नव्हतं, कारण की मी कशी पण चालवली असते तर ठीकठाक चालवली असते. आणि इथे आमच्या गावाच्या बाहेर एक मंदिर आहे, तिथे मंदिराचे दर्शन केले आणि तिथून आम्ही निघालो. आणि इथे वर्ध्यामध्ये आल्यावर पहिलं मार्केटमध्ये गेलो आणि मार्केटमधून भाजीपाला घेतलेला आहे आम्ही. आता मला एका प्लेसमध्ये जायचं होतं, तर आम्ही नाही का ड्रेस शॉपिंग करायचं ठरवलं, तर आम्ही तिथे पण जाणार होतं. पहिलं आम्ही मार्केटमध्ये आलेलो. तुम्हाला बघू शकता तो मार्केटचं सीन. आता आम्ही आहे काही स्टेशनरीमध्ये आलो आहे, काही बुक्सचे वगैरे काम होते, कारण की आमची शाळा चालू झाली. त्यामुळे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही आता शॉपिंग करायला एका ठिकाणी आलो आहे वर्ध्यामध्येच, बट आम्ही ती जागा सांगू शकत नाही. हॅलो गाईज, वेलकम टू युअर ढवस फॅमिली ब्लॉग. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे एका प्रवासासाठी. ते टुरिस्ट प्लेस आम्ही नंतर सांगू. आणि ते आम्ही जाणार आहोत आमच्या सिस्टर अँड ब्रदर अँड मदर सोबत. चला बाय. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही एका प्रवासासाठी निघालो होतो. त्या प्रवासामध्ये जायसाठी एक गाडी केली होती आम्ही बुक, कारण की आमच्याकडे तर 4 चाकी गाडी नाही आहे त्यामुळे. आणि आम्ही त्या गाडीमध्ये मागच्या सीटला बसलो, कारण की आम्हाला त्या प्रवासाचा आनंद घ्यायचा होता. आणि ज्या जागेने ती गाडी जायची होती त्या रस्ता आम्हाला मुळात बघितलंच नव्हता. तिकडे खूप काही आम्हाला माहीत झालं, जसे की WCLचं ते राहते ते सगळं माहीत झालं.